गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। एका महिला कीर्तनकाराची आश्रमातच हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे ही अंगावर काटा आणणारी घटना घडल्याचं उघडकीस आलंय। हरिभक्त परायण संगीताताई महाराज असं खून झालेल्या महिला कीर्तनकाराचं नाव आहे। दगडाने ठेचून त्यांचा जीव घेण्यात आल्याचं वृत्त आहे। त्यांच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। अज्ञात मारेकऱ्यानं आश्रमात शिरून महिला कीर्तनकाराची हत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात घडल्याचं समोर आलंय। पोलिसांसह श्वान पथक घटनास्थळी दाखल झालं असून अधिक तपास सुरू आहे। महिला कीर्तनकार हरिभक्त परायण संगीताताई महाराज यांची शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आश्रमात शिरून हत्या केल्याचा आरोप आहे। दगडानं ठेचून त्यांना ठार मारण्यात आलं। त्यांची हत्या नेमकी कोणी केली हे अद्याप स्पष्ट झालं नाही। महिला कीर्तनकार हरिभक्त परायण संगीताताई महाराज यांची शुक्रवारी रात्रीच्या सुमारास आश्रमात शिरून हत्या केल्याचा आरोप आहे। दगडानं ठेचून त्यांना जीवे मारण्यात आलं आहे। त्यांच्या हत्येचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। मात्र अशा प्रकारे आश्रमात घुसून महिला कीर्तनकाराची दगडानं ठेचून निर्घृणपणे हत्या झाल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे।